स्वराज्य स्वामीनिष्ठ शिवरत्न श्री नरवीर शिवा काशीद यांचा आज पुण्यदिन। या वीराला नतमस्तक होण्यासाठी स्पीड न्यूज 24 माध्यम समूहाची टीम पन्हाळ्याच्या दिशेने निघाली। कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा चौक, पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावरून चॅनलची ओबी व्हॅन पन्हाळा गडाच्या दिशेने मार्गस्थ झाली। निमित्त होतं नरवीर शिवा काशीद यांच्या पुण्यदिनी इतिहासाला उजाळा देण्याचं। पाहूया स्पीड न्यूज 24 चॅनलचा हा स्पेशल रिपोर्ट। पन्हाळा कोल्हापूर रोडवरील पेट्रोल पंपावर ओबी व्हॅनमध्ये डिझेल भरून रिमझिम पडणाऱ्या पावसातून आंबेवाडी, केरली, कोतोली फाटा, वाघबीळ घाट मार्गे टीम बुधवार पेठ म्हणजेच पन्हाळगडाच्या पायथ्याशी पोहोचली। बुधवार पेठेतून छोट्या डोंगर दऱ्यातील रस्त्यातून नरवीर शिवा काशीद समाधी स्थळ कमानीमधून आतमध्ये प्रवेश केला। ओबी व्हॅनमधून टीम खाली उतरली आणि नजरेला पडले ते स्वागताला भव्य दिव्य अशा वेगवेगळ्या पोशाखात उभ्या असलेल्या मावळ्यांचे पुतळे। इतिहासाची साक्ष देणाऱ्या चित्रकलाकृतीचं दर्शन झालं। स्पीड न्यूज 24 चॅनलच्या टीमने ऐतिहासिक कलाकृतींची पाहणी केली। रिमझिम पडणारा पाऊस, दाट धुक्याची चादर सर्वत्र पसरली होती। अलगद थंड वातावरणही होतं। दगडी पायऱ्या उतरताना टीमला नक्षीकाम केलेले मोर, गवा, बिबट्या, छोट्या मोठ्या समाध्या, मावळ्यांचे पुतळे नजरेमध्ये भरले। ऐतिहासिक नजराणा पाहत टीम मुख्य नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळी पोहोचली। समाधीचं दर्शन होता सगळेच भावुक झाले आणि नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, वीर शिवा काशीद की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, वीर शिवा काशीद की जय, वीर शिवा काशीद की जय। छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी सिद्धी जोहर उर्फ सलाबत खान 35,000 फौजीनिशी सोबत शस्त्रास्त्रे, दारुगोळा, तोफा घेऊन निघाला। पन्हाळगडाला वेढा पडला। दिनांक 3 मार्च 1660 जोहरचा मारा मात्र गडावर पोहोचला। राजांना नस्तनाभूत करण्यासाठी सिद्धी जोहरचे बळ प्रत्येक जण वाढवत होता। स्वतः नेताजी पालकर यांनी हा वेढा बाहेरून फोडण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ ठरले। वेढ्यास 3 महिने उलटून गेले। महाराज काळजीत होते। पावसाळा सुरू झाला, वेढा विस्कटेल व संधी मिळेल अशी राजांना आशा होती, पण अफजल। आषाढ महिना उजाडला। गडावर 6,000 मावळे, यापैकी 3 मोहरी नरवीर शिवा काशीद, बलदंड बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे हे किल्ल्यावर होते। आषाढी शुद्ध चतुर्दशी उगवली। दिनांक 12 जुलै 1660 राजांनी पन्हाळगडावरून विशाळगडाकडे कूच करण्याचा अखेरचा निर्णय घेण्याचं ठरवलं। हेरांनी अचूक वाट हेरली। आषाढी पौर्णिमा उजाडली। दिनांक 13 जुलै 1660 बिनशर्त शरणागती चे पत्र व उद्या रात्री चर्चेस आपल्या सेवेत काही लोकांसह हाजीर होईल। माझी सर्व दाम दौलत आपल्या स्वाधीन करण्यास तयार आहे, असा संदेश गंगाधर पंत यांच्याकडून पाठवला। जोहरने बिनशर्त मंजुरी दिली। उद्या शिवाजी हाती येणार या आनंदाच्या वेड्यात पीळ ठिळा होत चालला होता व त्याच रात्रीच्या प्रहारास आषाढी पौर्णिमा दिनांक 13 जुलै 1660 600 हत्याबंदर मावळे, 3 मोहरे व राजे जगदंबेचे दर्शन घेऊन निघाले।
एका पालखीत राजे व दुसरी पालखी रिकामी. गडाचा दरवाजा खुलला, पालखी बाहेर पडली. बरेच अंतर काढले, राजे तेवढ्यातून निसटले. जोहरच्या हेरांनी मात्र हेरलं. हे लक्षात येताच रिकामी पालखी पुढे आली व त्यात नरवीर श्री शिवा काशीत बसले. ती पालखी म्हणजेच मृत्यूचेच घर होतं. हुबेहूब राजेंसारखा दिसणारा, हेर खात्यात काम करणारा, शिवमंदिरवर नजर ठेवणारा व विट्या हे शस्त्र चालवण्यात निपुण असणारा नाभिक समाजातील एक हिरडस मावळा. लाख गेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या ध्येयवादाने व राजे सुरक्षित तर स्वराज्य सुरक्षित या प्रेरणेने, या निष्ठेने राजाचा पेहराव करून ते पालखीत बसले. ही पालखी नेहमीच्या मार्गाने तर राजाची पालखी आडमार्गाने निघाली. सिद्धी जोहरला ही वार्ता समजता संतापाने त्याने त्याचा जावई दिलेर मसूद खान त्याच्या करवी पालखी पकडली व आनंद झाला. पालखी पायथ्याशी आणली. पण जेव्हा पालखीत राजे नसून त्यांच्यासारखाच दिसणारा हुबेहूब कोणीतरी आहे हे लक्षात येताच सिद्धी जोहरने नरवीर शिवा काशीत व सोबतचे मावळे यांचा शिरच्छेद केला. आषाढी वद्य प्रतिपदा अशा या नरवीरास कोटी कोटी प्रणाम.